डोकेदुखीचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे मायग्रेन, ज्याला आपण अर्धसिसी असं म्हणतोय. आणि हा जो मायग्रेन आहे, हा एक फार असा म्हणजे असं म्हणू आपण त्याला की याच्यामध्ये ज्या ऍलोपॅथीच्या गोळ्या आहेत, त्या गोळ्या पेशंट खात राहतो आणि त्या पेशंटला एक तात्पुरता आराम मिळतो. नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी इथे एक स्क्रीनवर मायग्रेन अर्धसिसी होमिओपॅथिक एस्टिमेटर शेअर केलेलं आहे. आणि हे एस्टिमेटर काय करते की वेगवेगळ्या ज्या काही या मायग्रेनवर औषधं आहेत, त्याचे लक्षणं काय आहेत ते आपल्याला सांगते. आणि त्या लक्षणानुसार जर औषध निवडली तर त्या पेशंटला लवकर आराम पडू शकतो. बघा, मी सर्वप्रथम हे नमूद करतो, मी काही डॉक्टर नाही आहे. मी एक होमिओपॅथीचा अभ्यासक आहे. आणि या पॅथीचा अभ्यास करताना जे काही मला याच्यामध्ये म्हणजे अ, त्या त्या ज्या मेडिसिन्स आहेत, त्या मेडिसिनचे जे काही लक्षण आहेत, या मायग्रेनच्या ज्या काही मेडिसिन्स दिलेल्या आहेत वेगवेगळ्या, त्याची लक्षणं काय आहेत, ते लक्षणं या लाईव्ह एस्टिमेटर मध्ये दिलेले आहेत. ते आता आपल्याला बघायचे आहेत. तर बघा, इथं मी या ड्रॉपडाऊन आहे याच्यामध्ये जर क्लिक केलं तर याच्यामध्ये वेगवेगळ्या मेडिसिन तुम्हाला दिसतील. तर एक नंबरवर तुम्हाला असं दिसते स्कुटेलारिया म्हणून एक औषध आहे याच्यामध्ये. आणि ही जी मायग्रेन वरची स्कुटेलारिया होमिओपॅथिक मेडिसिन आहे, ही मेडिसिन याचे जे काही लक्षण आहेत आणि याची पोटेन्सी, त्याच्यानंतर ती औषध घेण्याचं माध्यम काय आहे, हे आपलं लाईव्ह एस्टिमेटर इथं तुम्हाला सविस्तर सांगते मित्र. बघा, मेडिसिन आपण घेतलेली आहे मायग्रेनवर स्कुटेलारिया. आणि याचं इथं मुख्य लक्षणे काय आहेत ते इथं दिलेले आहेत. बघा, अति काम केल्यामुळे किंवा अति उत्तेजनेमुळे होणारी भयंकर डोकेदुखी. म्हणजे अति तुम्ही जर काम केलं तर किंवा अति उत्तेजनेमुळे जी काही डोकेदुखी होते, त्या डोकेदुखीवर ही जी औषध आहे स्कुटेलारिया, ही एकदम चांगल्या प्रकारे काम करते असं होमिओपॅथी रिमेडी सांगते. आणि हे त्याचं जे लाईव्ह एस्टिमेटर आहे ते सांगते मित्र. या डोकेदुखी सोबत रुग्णाला वारंवार थोडी थोडी लघवी होते. हा एक याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. म्हणजे जेव्हा डोकं दुखते रुग्णाचं, आणि कशामुळे दुखते, तर अति काम केल्यामुळे किंवा अति उत्तेजनामुळे. अति उत्तेजनेमुळे जर त्या रुग्णाचं डोकं दुखत असेल, आणि सोबतच याचं एक महत्वाचं लक्षण आहे या औषधासाठी, ते म्हणजे तो जो संबंधित रुग्ण आहे, त्या संबंधित रुग्णाला वारंवार थोडी थोडी लघवी होते. हा एक सगळ्यात महत्वाचा या औषधेचा भाग आहे. तर पुढं त्यांनी याची पोटेन्सीची मात्रा दिलेली आहे. ती मात्रा आपल्याला बघायचं आहे. ही औषधे घ्यायची आहे तुम्हाला, ते मदर टिंचर मध्ये घ्यायची आहे. आणि मदर टिंचर म्हणजेच होमिओपॅथी मध्ये त्याला क्यू पोटेन्सी असं म्हणतात. ती जी मेडिसिनची बॉटल आहे त्याच्यावर क्यू लिहिलेलं असते, त्याला मदर टिंचर असं म्हणतात. आणि याचं घेण्याचं माध्यम काय आहे, तर तुम्हाला एका कपामध्ये थोडस पाणी घ्यायचं आहे. आणि त्या साध्या पाण्यात, स्वच्छ पाणी असलं पाहिजे, त्यात मिसळून हे तुम्हाला घ्यायचे आहे औषध. मग आता ही औषध किती थेंब घ्यायची, हे लाईव्ह एस्टिमेटर काय सांगते ते बघायचं आहे. दिवसातून किती वेळा डोसेस घ्यायचे आहेत, तर 5 थेंब, त्याला आपण 5 बूंद असं म्हणतो हिंदीमध्ये. एक खुराक म्हणजे 5 थेंब थोड्याशा पाण्यामध्ये, एका कपामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये 5 थेंब ही औषध टाकायची. औषधचं नाव पुन्हा एकदा लक्षात घ्या, स्कुटे लारिया नावाची औषध आहे. आणि ही औषध तुम्हाला 5 त्याचे ड्रॉप एका कपामध्ये, फिल्टर केलेलं चांगलं पाणी घ्यायचं, त्या पाण्यामध्ये जवळपास असं म्हणून आपण पाव कप पाणी घ्यावं लागतं तुम्हाला, आणि त्याच्यामध्ये हे 5 बूंद टाकायचे. एक खुराक गरजेनुसार दिवसातून 2 ते
3 वेळा देऊ शकता. असं हे जे लाईव्ह इस्टिमेटर आहे, हे लाईव्ह इस्टिमेटर सांगते मित्र. आणि ही जी औषध आहे हे तुम्ही तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यायला पाहिजे. पण या औषधचे लक्षणं काय आहेत, एक अभ्यासक म्हणून ही इस्टिमेटर काय सांगते ते मी तुमच्या समोर विस्तृत माहिती देतोय, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हे एक औषध झालं याच्यावर. आता आपल्याला अजून याच्यावर काही मेडिसिन्स आहेत होमिओपॅथी रेमेडीमध्ये. तर त्याच्यातली पुढची जी ही आहे ती आपल्याला औषध आता घ्यायची आहे, ती आहे टोंगो नावाची एक औषध आहे आणखी. आणि ही जी टोंगो नावाची औषध आहे, TONGO, टोंगो, या टोंगो नावाच्या औषधचं मुख्य जे लक्षण आहे या मायग्रेन मध्ये ते आहे स्नायूच्या त्रासामुळे किंवा स्नायूवरील ताणामुळे होणारा मायग्रेन अर्धशिशी. बघा, स्नायूच्या त्रासामुळे किंवा स्नायूवरील ताणामुळे जी काही डोकेदुखी होते, जो काही मायग्रेन होते, त्या मायग्रेनवर ही जी औषध आहे ही उत्कृष्ट काम करते, असं हे लाईव्ह इस्टिमेटर सांगते होमिओपॅथीचं. आणि या औषधाचं नाव पुन्हा एकदा सांगतो, टोंगो नावाची ही औषध आहे. कशावर आहे? तर मायग्रेनवर आहे. मुख्य लक्षण काय आहे? तर त्यांनी मुख्य लक्षण सांगितलं की स्नायूच्या त्रासामुळे किंवा स्नायूवरील ताणामुळे. म्हणजे तुम्हाला जर ताण पडत असेल, स्नायूवर जास्त ताण असेल आणि त्याच्यामुळे जर तुमचं डोकं दुखत असेल, तर ही जी औषध आहे मायग्रेनवर टोंगो नावाची, ही लाईव्ह इस्टिमेटर इथं त्या रुग्णासाठी सजेस्ट करते. बघा आता याची पोटेन्सी, त्याचं असं म्हणणं आहे की हे एक तर तुम्ही 30 पोटेन्सी मध्ये द्यायला पाहिजे किंवा 200 पोटेन्सी मध्ये घ्यायला पाहिजे. याचं घेण्याचं माध्यम आहे थेट जिभेवर 2 थेंब किंवा होमिओपॅथीच्या साखरेच्या गोळ्यामधून. त्याचे जे ग्लोबस असतात त्या ग्लोबस मधून घ्या किंवा जिभेवर डायरेक्ट तुम्ही त्याचे 2 थेंब टाकू शकता. मग यांनी सांगितलं दिवसातून किती वेळा हे औषध द्यायचं, तर दिवसातून 3 वेळा, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रिकाम्या पोटी हे जर औषध घेतलं तर मायग्रेनचा जो काही पेशंट आहे त्याला बऱ्यापैकी याच्यामध्ये आराम पडू शकतो. परंतु ही जी औषध आहे ही औषध तुम्हाला तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानंच घ्यावी लागते मित्र. ही झाली दुसरी औषध. आणखी एक औषध याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये भरपूर औषध आहेत मायग्रेनवर, पण लक्षणं आपल्याला जुळवावं लागतात. ही एक औषध आहे. तिचं नाव बघा काय आहे, च्युनॅथस नावाची औषध आहे. याचं स्पेलिंग बघा, CHIONANTHUS. आणि ही जी च्युनॅथस नावाची औषध आहे, याचे जे मुख्य लक्षण आहेत ते इथं दिलेले आहेत. अति ऍसिडिटी, आम्लपित्तामुळे बरेचदा डोकं दुखते. अति ऍसिडिटी, आम्लपित्त आणि यकृताचा लिव्हर कमकुवतपणामुळे होणारी डोकेदुखी. एखादा जर व्यक्ती असेल त्याचं डोकं दुखतंय, पण त्याला कशामुळे दुखतंय तर अति ऍसिडिटी झालेली आहे, आम्लपित्त झालेलं आहे. अति, खूप जास्त प्रमाणात आम्लपित्त आहे आणि त्यासोबतच लिव्हर त्यांचे कमकुवत झालेले आहे. तर अशा पेशंटला ही जी लाईव्ह इस्टिमेटर आहे हे सांगते की च्युनॅथस नावाचं औषध द्यायला पाहिजे. आता त्याची पोटेन्सी जी आहे ती पोटेन्सी इथं त्यांनी दिलेली आहे. पोटेन्सीची मात्रा, त्याचा जो पॉवर आहे तो असा त्यांनी दिलाय की मदर टिंचर द्यायला पाहिजे किंवा तुम्ही 30 पोटेन्सी मध्ये देऊ शकता. मदर टिंचर त्याची पोटेन्सी क्यू येते आणि 30 पोटेन्सी. तर घेण्याचं माध्यम, समजा एक कप आहे त्याच्यामधला एक पाव भाग तुम्ही पाणी घ्यायला पाहिजे चांगलं, आणि त्याच्यामध्ये ही मदर टिंचर टाकून पाण्यात मिसळून तुम्ही घेऊ शकता. तर त्यांनी पुढे याचे डोसेस सुद्धा दिलेले आहेत. दिवसातून 3 वेळा, जेवणाच्या अर्धा तास आधी. दिवसातून 3 वेळा हे औषध घ्यायची आहे. पण याचं आणखी एक त्यांनी सांगितलंय की जेवणाच्या अर्धा तास आधी ही औषध घ्यायला पाहिजे. असं हे जे लक्षण आहे मायग्रेनसाठी कोण्या औषधचं आहे, च्युनॅथस नावाच्या
औषधचं आहे. पुनश्च एकदा मी सांगेल की ह्या ज्या औषधी आपल्याला घ्यायच्या आहेत हे लाईव्ह एस्टिमेटर सांगते, पण सल्ला तुम्हाला तज्ञ डॉक्टरचा घ्यायला पाहिजे तुम्ही, त्यानंतरच ही औषधं घ्यायची आहे. तर आपण आज मायग्रेनवर होमिओपॅथीमध्ये त्या 3 मेडिसिन्स बघितलेल्या आहेत. त्यांचे काय लक्षण आहेत, मुख्य लक्षणं बघितले आपण. त्याच्या पोटेन्सीची निवड कशी करायची ते बघितलं. त्याचं माध्यम कसं बघितलं आणि त्याचे डोसेस कसे आहेत ते सुद्धा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे मित्र. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा, याला भरपूर शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, मला जर होमिओपॅथी विषयी आवड असेल, तर अभ्यास करायची आवड असेल, होमिओपॅथी कसं कार्य करते त्याची आवड असेल, तर जरूर या चॅनलला तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा. तर आजच्या या चर्चेला इथं मी पुन्हा विराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.